तर आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय आणि भाजपा हा वाद निर्माण करतोय, हा गंभीर आरोप संजय राऊत यांचा आहे। तर सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्या मंत्र्यांना बरखास्त का करत नाही हा सवाल त्यांनी केला। त्यावर भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया आता दिली। इथे मंत्रिपदाचा काहीच संबंध नाही, कित्येक वर्षांनी मिळालेलं आरक्षण संपतंय, त्याची आग आमच्या मनात भडकतीये, हे जोरदार प्रत्युत्तर भुजबळ यांचं आहे। मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संपूर्ण सरकारची भूमिका असते आणि जेव्हा एखादा मंत्री मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतो तेव्हा त्याला बरखास्त करण्याची परंपरा आहे। ताबडतोब राज्यपालांना शिफारस केली जाते आणि त्याला बरखास्त केलं जातं। जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील, त्याने जे मंत्री आहेत 2 किंवा 3 त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे। याचा अर्थ तुमची मिलीभगत आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे काही मतभेद आहे आणि मतभेद नाही आहे, हे दिखावा आहे। हे काहीच छगन भुजबळ वेगळा नाही, फडणवीस वेगळा आहे असं नाही, आणि एकनाथ शिंदे वेगळा असं काही समजू नका। आणि सरकार या पद्धतीनं सामाजिक तेढ निर्माण करून समाजाला तोडून राज्याची अधोगती करायला निघत असेल तर काँग्रेस पक्ष हे कधी मान्य करणार। म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे हे असे करोडो लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात, हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय। त्याचा तुम्ही विचार करा ना, त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला का PhD करायची गरज आहे? इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही, इथे माझ्या ओबीसी बांधवांचा, भटक्या विमुक्त जातीच्या या लोकांचा जो काही कित्येक वर्षांना मिळालेलं आरक्षण जे समाप्त होत आहे, त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते आहे। ही मिलीभगत अजिबात नाहीये, अजिबात नाहीये। लोकशाहीमध्ये आज तुम्ही इतके जण पत्रकार आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, वेगवेगळे विचार असू शकतात। थांबावं, मार्ग निघावा असं काही लोकांना कदाचित वाटत नसावं,